नमस्कार. शेवटी भारतीय संघानं ऑपरेशन टायगर सक्सेस केलं. म्हणजेच काल बांगलादेशला भारतानं अक्षरशः लोळवलं असं म्हणता येईल. आणि त्यासाठी फक्त एकटा आपला शुभमन गिलनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली त्याच्यामुळे शुभमनचं कौतुक होत आहे. काल आपण याच मॅच विषयी प्रेडिक्शन जाणून घेतले होते आणि त्यासाठी मधु बांबळे सरांनी त्याच्यावरती खूप छान रीतीने विश्लेषण केलं होतं. आज ग्रुप बी मधील पहिली मॅच कराचीमध्ये होत आहे आणि आज अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका हे नॅशनल स्टेडियमवर एकमेकांच्या समोर ठाकणार आहेत. आज आपण त्या मॅच कडे लक्ष ठेवून आहोत. काहीच क्षणामध्ये टॉस होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका हे दोघं आमने सामने ठाकतील आणि या सगळ्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर कालच्या मॅच विषयी नेमकं काय घडलं, भारतानं काय केलं, भारतानं काय करायला नको हवं होतं आणि कोण कोण चमकले, या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ क्रिकेटर मधु बांबळे सर. बांबळे सर नमस्कार. नमस्कार. ज्या पद्धतीनं काल तुम्ही सांगितलं होतं की भारताचा विजय निश्चित आहे, भारतानं हे टाळायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि विशेष प्रकारे काल तुम्ही सांगितलं की मोहम्मद शमी हा की फॅक्टर ठरणार आहे. कालच्या मॅचकडे कसं बघताय तुम्ही विजयाकडे? काल मी जे काही तुम्हाला शक्यता वर्तवली त्यातले नाही तर 90% तर परफेक्ट झालेले आहे. बरोबर. ज्यात शमी हा तुम्हाला म्हटलं आता बुमराची भूमिका तो पार पाडणार आहे, त्यानं ते कोणी पार पाडून दाखवलेलीच आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं वर्ल्ड टॉपला आता जे रँकिंगला आपला गिल आहे शमी, त्यानं पण आपली भूमिका पार पाडल्या. दोघांनी खऱ्या अर्थाने दोघं हिरो आहेत कालच्या मॅचचे. हे मी काल हे केलं होतं. त्याला सपोर्टिंगला मी रोहित शर्मा म्हणलो होतं की रोहित शर्मा सुद्धा स्कोर करेल. रोहित शर्मा सुद्धा काल स्कोर करून त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि वर्तवल्याला मी 70% म्हणजे 70% म्हणजे जास्त झालं असतं, परंतु तो चान्सेस जे पडले काल आणि आपण इंडियाने जे 4 चान्स टाकले ना, तर त्यांचा एवढा स्कोर 228 होऊ शकत नव्हता. त्याच्या अगोदरच मॅच संपली असती, परंतु चालाय क्रिकेटमध्ये चालायचंच आहे. तर कालच्या ह्याच्याप्रमाणे आपण 4 पावलं पुढे गेलेलो आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल आपले भरपूर वाढलेला असणार आहे. आणि पुढची मॅच जी 23ला आहे ते पाकिस्तान आपण चांगला परफॉर्मन्स करू आणि आत्ताच्या विजेतेपदाच्या दृष्टिकोनातून दुसरं पाऊल आपलं असणार आहे. सर कालच्याच मॅच विषयी बोलू आपण की काल बांगलादेशनं ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या 10-15 ओव्हर्समध्ये विकेट्स गमावल्या आणि त्याच्यासाठी की फॅक्टर ठरला तो मोहम्मद शमी. आपण काल सुद्धा बोलत होतो की बुमराह नसताना ही सगळी जबाबदारी आता मोहम्मद शमीच्या खांद्यावरती असणार आहे. काल हर्षदीपला टीम मध्ये संधी मिळाली नाही, परंतु तरी देखील मोहम्मद शमीनं ज्या पद्धतीनं बॉलिंग केली आणि आता जर बघितलं आयसीसीच्या कप मध्ये ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये टॉपला आता सध्या मोहम्मद शमी हा बॉलर आहे. 1 वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन करणं, आयसीसी सारख्या एका मोठ्या मॅचला स्पर्धेला सामोरं जाणं, कशा पद्धतीनं मोहम्मद शमीनं स्वतःला तयार केलं असेल. कालच्या जो काय पहिला स्पेल टाकलेला शमीनं त्या विकेट काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रकर्षणा म्हणजे शमीनं जे बॉलिंग लाईन जी होती ती चांगली होती आणि त्याचा स्विंग जो होता काल स्विंग दिसत होता त्याचा. त्याने इनस्विंग किंवा लेफ्ट आत बॉल आणले इनस्विंग केले म्हणजे त्याचा आउटस्विंग आहे तो स्विंग वर त्याचा भार होता आणि त्यानं ओव्हर पिच बॉल दिलेला नाही, जस्ट शॉर्ट पर्यंत तो बॉलून खेळत होता. त्यामुळे बॅट्समनला त्यानं त्याचे पेशन्स लूज झाले आणि त्यांनी बॅटिंग जे केलेलं आहे ते ऍक्च्युअली त्यांच्या हाराखारी पद्धतीने म्हणजे T20वर बॅटिंग करत तशा पद्धतीनंच कालची बॅटिंग ह्याची दिसत होती बांगलादेशची. त्यामुळं विकेट काढायला आपल्याला सोपं झालं आणि सगळ्यात याला क्रेडिट आपण द्यायलाच पाहिजे शमीला की त्याने इतक्या 14 महिन्यानंतर वर्ल्ड आयसीसीच्या टुर्नामेंटला भाग घेऊन त्यांना हाय त्या जुन्या पद्धतीनं आपलं जे काय क्लास होता क्लास दाखवून दिलेला आहे. आणि काल आपण म्हटलं होतं की बुमराची जागा तो घेणारच आहे आणि त्यांनी घेऊन त्यांना विश्वासार्थ केलेला आहे. सर दुसरी गोष्ट म्हणजे बॉलिंग साईडच्याच बाबतीत बोलायचं असेल, भारतानं जरी मॅच जिंकली तरी अक्षर पटेलची हॅट्रिक चुकली ती मात्र खंत मनाला लागून राहिली. त्याच्याबद्दल पण भरपूर झालं की चान्स पडणार, कोणी चांगले मोठे चांगले फिल्डर सुद्धा चान्स पडू शकतात. तसं सगळेच चांगल्या घटना घडत असतात तर मग मॅच मजा झाली नसती. त्यामुळे ते हॅट्रिक चुकली त्याचं बॅड लक
परंतु त्याने लागोपाठ 2 विकेट घेतल्यामुळे सुधाकरने बांगलादेशला एक हादरा बसला आणि बांगलादेश पुन्हा बॅकफुटला गेली. मी कालच हे केलं होतं की अक्षर पटेल हा तुमचा मेन हे आहे ऑलराऊंडर म्हणून सांगितलं होतं मला. बरोबर त्याला बॉलिंग बद्दल आता 1 नंबरलाच तो आता लेफ्ट हँड मध्ये आहे. बरोबर. आणि बॅटिंगला त्याला 5 पडतात म्हणजे याचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून तो आता काम करत आहे. आणि त्यानं काल त्या पद्धतीने बॉलिंग केलेलं आहे. हॅट्रिक चुकलं बॅट काय ठीक आहे, एखाद्या मॅच मध्ये एखादा झेल एखादा कॅच सुटू शकतो, परंतु ओव्हरऑल काल भारतीय संघाची फिल्डिंग कशी बघताय तुम्ही? कालच्या फील्डिंग मध्ये एकदमच खराब झालेले आहे. एखादा दिवस वाईट असतो म्हणतात ना, तसं आहे की एखाद्या प्लेअरचा बॉल पाठीमा लागतो. तशा पद्धतीने इंडियाच्या कडे फिल्डिंग मध्ये काल बोलू शकतो आपण की जवळ 4 ते 5 चान्सेस आपल्याकडे आपण हे केलेलं आहे. ते सोपे चान्स ते पण म्हणजे असे काही अवघड नव्हते. तरी पण एखादा दिवस वाईट असतो त्या संघासाठी, तसं तो कालचा दिवस आपला वाईट होता. तरी सुद्धा आपण आपल्या इतर काही बाबीमुळे आपण तो त्याला काही फरक पडला नाही जास्त. बरोबर. त्यानंतर आपण ऐकलंय बांगलादेशकडे वळण्याच्या अगोदर काल भारतीय संघाची फलंदाजी कशी तुम्ही बघताय? म्हणजे ठीक आहे, सुरुवात ऐकणे छान रीतीने एक रोहित शर्मानं आणि शुभमन गिलनं केली. मधली जी बॅटिंग ऑर्डर होती, कधी ते असं वाटलं की भारताच्या हातातून हा संधी जाते की काय, परंतु ज्या पद्धतीनं नंतर KL राहुल आणि शुभमननं ही सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. विराट कोहली आणि त्याच्या अगोदरचे कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टी? मी कालच बोललो होतो त्या पद्धतीनं रोहित शर्मानं हिटमॅन त्या पद्धतीनं आपली बॅटिंग त्याने चालू केली आणि 41 स्कोर केलेला आहे. आणि गिलनं जे काय मी बोललो होतो काल की तो ओघवतो बॅटिंग करतो, कसं असं हे होत नाही, कधी हारामारी वाटत नाही किंवा आडवे टिडवे की कुठलंही क्रिकेटिंग नॉन क्रिकेटिंग स्कोर हे बॅटिंग तो करत नाही. तर त्या पद्धतीनं आपला जो फॉर्म होता तो पुढे हाच कंटिन्यू ठेवलेला आहे. आणि ओपनिंग जोडी जी होती रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं दोघांनी आपापली जबाबदारी पार पाडल्या. नंतरची भूमिका जी होती विराट कोहलीची, ते काल कोहलीबद्दल मी बोललो होतो की इनिंग बिल्डअप कसा तो करतो. तो कधी 4 पाठीमा लागत नाही, तो सिंगल डबल करतो आपला इनिंग बिल्डअप करत असतो. त्यामुळे त्या पहिली जोडी आणि दुसरी ह्यात मध्येच तुम्ही मॅच आलेली होती, त्यात काही नो डाऊट. म्हणजे खालच्या लोकांना जास्त काय असं प्रेशर येईल आणि आलं जरी असतं तरी आपण जिंकले असते. कारण त्या मॅचची जी काय हे होती जिंकायची हे ते वरच्या तिघांनी ना खालच्या टीमला खालच्या बॅट्समनला त्यांनी ती ताकद दाखवून दिली होती किंवा दिशा दिली होती. त्यामुळं जरी काही KL राहुलवर किंवा गिलवर जबाबदारी आली होती तरी त्याच्यामुळे काय फरक पडत नव्हता. ते जरी काही विकेट पडले असतात तरी पाठीमागे सुद्धा तुमच्याकडे जडेजा होता आणि बॅटिंग साईड पाठीमा होती. त्यामुळे आपण जिंकणार होत्या नो डाऊट, कारण का ओव्हर्स भरपूर होत्या. हा फार महत्वाचा फॅक्टर होता. त्यानं उत्तम उदाहरण म्हणजे काल 5 आऊट झाल्यानंतर त्या दोघांची बॅटिंग केली अफगाणिस्तानच्या बांगलादेशच्या, त्यांनी बरोबर मोठी पार्टनरशिप केली. म्हणजे 152 ची पार्टनरशिप केलेली आहे. हृदयानं काय बॅटिंग केली, म्हणजे पायामध्ये क्रॅम्प्स येत असताना सुद्धा आम्हाला ग्लेन मॅक्सवेलची आठवण आली. ज्या पद्धतीने ग्लेन मॅक्सवेल अफगाणिस्तानच्या विरोधात वर्ल्ड कपला खेळत होता, अगदी तसंच काही क्षण असं वाटत होतं की हृदया ज्या पद्धतीनं बांगलादेशसाठी लढत होता आणि त्याच्याच शतकाच्या जोरावरती 228 पर्यंत बांगलादेश पोहोचला. त्या दोघांनी जी पार्टनरशिप केली ती म्हणून मला आवडतं. म्हणजे टेस्ट नंतर जे काय असेल तर वन डे 50 ओव्हरची मॅचेस आवडतात, कारण तुम्हाला तिथं टेम्परामेंट त्या टेस्ट जे असतात त्या पद्धतीनेच असतं. ते इनिंग बिल्डअप करला किंवा पार्टनरशिप करला तुम्हाला भरपूर स्कोप असतो. त्या दोघांनी काल दाखवून दिलेला आहे. त्यांनी दोघांनी 5 आऊट झाल्यानंतर सुद्धा 35 होता तो 152 ची पार्टनरशिप करून चांगली स्कोर आणून दिला होता. तसंच आपला गिल आणि नंतर तुम्ही KL राहुलने स्कोर केला आणि मॅच जिंकून दिली. त्यामुळे आपल्याकडे पार्टनरशिप हा फार महत्वाचा विषय असतो. छोट्या छोट्या पार्टनरशिप असतील किंवा 50 पार्टनरशिप असतील तर ह्या पार्टनरशिप करणं म्हणजे हा टीम इव्हेंट आहे. सगळ्यांनी कॉम्बिनेशन 11 जणांनी व्यवस्थित हे केलेलं आहे, एकमेकाला धरून हे दाखवला आपण परफॉर्मन्स, तर चांगले का नाही आपल्याला रिझल्ट मिळू शकतात जिंकण्याच्या दृष्टिकोनात. बरोबर. 47व्या ओव्हरमध्ये भारताने मॅच जिंकली, रन रेट आपला सुधारलेला आहे. आता याच ग्रुपचा जर विचार करायचा झाला तर आता बांगलादेश हारलेला आहे, त्याच पद्धतीनं पाकिस्तान देखील हारलेले आहे. आता पुढची मॅच जी होणार आहे ती भारत आणि पाकिस्तान या दोघांची होणार आहे. भारताचा जो विजयाचा कॉन्फिडन्स आहे तो घेऊन भारत दुबईमध्ये उतरणार आहे, तर पराजय झालेली मानसिकता घेऊन पाकिस्तान आता भारताशी भिडणार आहे. जर चुकून पाकिस्तान याच्यामध्ये हरली तर यजमान असणारा पाकिस्तान कदाचित स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती येऊ शकतं. किती मोठी मॅच असेल पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून? पाकिस्तानच्या एक म्हणजे पहिली मॅच हरल्यामुळे ते भरपूर बॅकफुटला गेलेले आहेत आणि त्याच्या समोर आता महत्वाचं म्हणजे मोठा म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी इंडिया आपली टीम आहे इंडिया.
तर त्यामुळं त्यांची मानसिकता खचितच फार कमी खालावलेले असणार आहे. त्यामुळे जास्त प्रेशर करणं आता पाकिस्तानला असणार आहे आणि पाकिस्तान त्या अवस्थेत कशी जिंकून विजयी करेल हे मला डाऊट आहे. अच्छा. आणि जास्त कॉन्फिडन्स म्हणजे इंडिया कधी त्यांच्याकडे आलेला नाही. एकच आपण 17 आपण त्यांच्या 207. फायनलला तेवढंच हरवलं. आतापर्यंत ICC टुर्नामेंट आपण पाकिस्तानच्या अगेन्स्ट कधीच आपण हरलेला नाहीये. त्यामुळे आता आपण वरचढ आपण आहे. तर मी तर म्हणेन काल जो मी हे केलं होतं तसंच मी 70% इंडियाला चान्स आहे आणि 30% पाकिस्तानला चान्स आहे. पाकिस्तान हरलं तर बऱ्यापैकी म्हणजे ती टीम त्या स्पर्धेतून बाहेर जाईल. सर महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी मॅच होणार आहे भारत आणि पाकिस्तान, ही मॅच दुबईमध्येच होणार आहे. काल भारत सुद्धा दुबईमध्येच खेळलेला आहे. जी पद्धतीची खेळपट्टी होती कालची, ती खेळपट्टी कालच्या मॅचच्या बाबतीमध्ये कसं बघताय तुम्ही? काल मी बोललो होतो की 50-50% वगैरे आहे कालचं, त्या पद्धतीनेच ते विकेट आहे. आणि 50 ओव्हर भरपूर असतात. 50 ओव्हरमध्ये तुम्ही इनिंग बिल्डअप करायला तुम्हाला चान्सेस असतात, स्कोर करायला चान्स असतो. असं काय विकेटमध्ये अनइव्हन ती विकेट नव्हती. विकेट अनइव्हन असेल तर प्रॉब्लेम होतो की विकेट माती सुटली आणि टर्निंग ट्रॅक आहे किंवा बाउन्स जास्त आहे, बॉल खाली जातो, असं काही तिथं नाही आहे. विकेट अतिशय व्यवस्थित होते. ज्याचा बॅटिंगचा क्लास आहे तो तिथं व्यवस्थित बॅटिंग करू शकेल आणि मोठा धावसंख्या ती संघ उभा करू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा स्ट्रेट ड्राईव्ह. आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रिकेटर मधु वामणे सर. मधु सर, आज सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा पाकिस्तानकडे लागलेलं आहे. पाकिस्तानच्या कराची मधल्या नॅशनल स्टेडियमकडे लागलेलं आहे, कारण अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका हे दोघ जण आमने सामने येत आहेत. अफगाणिस्तानला डार्क हॉर्स म्हटलं जातं, कारण अनेकदा ज्या टीमला लिंबू टिंबू समजलं जात होतं त्या अफगाणिस्ताननं ICCच्या मोठ्या स्पर्धेमध्ये बलाढ्य संघांना सुद्धा पाणी पाजलेलं आहे. आजच्या मॅच कडे कसं बघता तुम्ही? आपण जे आता शब्द वापरला तो परफेक्ट आहे. 83ला डार्क हॉर्स म्हणून किम ह्यूजनं इंडियाला त्यांना सांगितलं होतं की इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकेल आणि ते तंतोतंत खरं ठरलं होतं. तसंच अफगाणिस्तानला तुम्ही डार्क हॉर्स म्हणू शकता. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकत नाही की लिंबू टिंबू हा शब्द होता बरोबर होता. कारण आताच्या विषयाप्रमाणे चॅम्पियन ट्रॉफीचे जे रँकिंग लावलेलं आहे 8 संघाचं, त्यामध्ये अफगाणिस्तान येतं म्हणजे याचा अर्थ की अफगाणिस्तान 8 मध्ये बेटर आहे, ती फायनल जिंकू शकते. तर त्या पद्धतीने मला आज अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिकेला 50-50% चान्सेस आहेत असं मी 100% म्हणू शकतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर की चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ICCची जे रँकिंग आहे त्यातले टॉप 8 टीम्स हे क्वालिफाय करतात आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तान खेळते. आता हे त्यांचं कौतुक आहे, त्यांच्या खेळाचं कौतुक आहे, कारण या स्पर्धेमध्ये जगज्जेत्या ऐक्यकाळी असणारा वेस्ट इंडिज आपल्याला दिसत नाहीये, आपल्याला एक श्रीलंका टीम दिसत नाही, आपल्याला झिम्बाब्वे दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी अफगाणिस्तान आपल्याला दिसून येते. आणि अफगाणिस्तानची एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी जर गेल्या काही वर्षांची बघितली तर ज्या ठिकाणी मैदान होती त्या ठिकाणी एकने अक्षरशः खंडर त्या ठिकाणी एकने दहशतवाद्यांनी करून टाकलं होतं आणि त्याच्यातून एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे अफगाणिस्ताननं झेप घेतलेली आहे. ह्याच्याबद्दल नक्कीच मला अफगाणिस्तानच्या टीम बद्दल बोलायचं आहे की त्यांना आता जो दर्जा मिळालेला आहे टेस्टचा, तो 6-7 वर्षापूर्वी मिळालेला आहे. त्यांनी एवढ्या कमी वेळेत त्यांच्याकडे राजकीय एवढ्या घडामोडी होऊन खराब परिस्थिती असताना सुद्धा ती टीम त्यांनी स्वतःची डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच्याही पुढे मी जाऊन बोलतो की अफगाणिस्तानबद्दल आपल्याला माहित असेल न किंवा नसेल, अफगाणिस्तानमध्ये लोकल क्रिकेट, डोमेस्टिक क्रिकेट जे इंडियामध्ये आहे किंवा इतर ठिकाणी तेवढं क्रिकेट नाही आहे. आणि त्यांचं होम ग्राउंड हे इंडिया आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिथं त्यांचं होम ग्राउंड इंडिया आहे, ते प्रॅक्टिस इथं करतात इंडियामध्ये. त्यामुळं त्यांनी एवढ्या कमी वेळेमध्ये पहिल्या 8 मध्ये यायचं हे कौतुकास्पदच आहे. आणि नुसतं 8 मध्ये न येता ते चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतात प्रत्येक मॅचला. म्हणजे ते मॅच बघत असताना आपल्याला वाटतं की ती जिंकू शकतील, पण अनफॉर्च्युनेटली काही वेळा ते हारतात. एवढ्या लेवलचा त्यांचा दर्जा आहे अफगाणिस्तानचा. सर, आता तुम्ही म्हणालात की काही वेळेस मॅच जिंकू शकतात पण ऐन वेळेस कच खाते आणि कधी कधी हारलेले आपण बघितले. आता हीच गोष्ट आपण साऊथ आफ्रिकेच्या बाबतीमध्ये म्हणू शकतो. साऊथ आफ्रिका खूप चांगल्या रीतीने सुरुवात करते, ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यावरती येते त्यावेळेस त्यांच्यावरती, जसं मी डार्क हॉर्स म्हटलं त्या पद्धतीनं साऊथ आफ्रिकेला चोकर्स म्हटलं जातं. आणि ही आता ICCची चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे मिनी वर्ल्ड कप आहे, यातली एक मॅच सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, एक मॅच जिंकलात तुम्ही 10 पावलं पुढे जाता, एक मॅच हारलात 4 पावलं मागे जातात. आता ही मानसिकता साऊथ आफ्रिकेची चोकर्स म्हणून ICCच्या स्पर्धेमध्ये असते. आज सामोरं जात असताना काय करायला हवं?
साऊथ आफ्रिकेचं आता जर विश्लेषण केलं टीम बद्दल तर आता साऊथ आफ्रिकेचं टॉपला टीम आहे. का टॉपला म्हणायचं? WTCच्या फायनलला ते आता पोहोचलेले आहेत. याचा अर्थ त्यांचं हे वर्ष त्यांचं असं गृहीत धरायला काय हरकत नाही आहे. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स चांगला असणार आहे. आणि त्यांच्याकडे आता विचार केला तर त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडर्स आणि फास्ट बॉलर सुद्धा आहेत, स्पिनर चांगले आहेत आणि बॅट्समन चांगले आहेत. त्यामुळं साऊथ आफ्रिकेला सुद्धा या वेळेला त्यांचा ज्यावेळेला तो चोकरचा जो ठपका पडला शिक्का आहे तो पुसून काढा फार महत्वाची मोठी संधी आता प्राप्त झालेली आहे. सर, आता आपण ज्या पद्धतीनं या दोन्ही संघाविषयी बोललो, एका बाजूला डॉर्क हॉर्स, दुसऱ्या बाजूला चोकर्स, अशा दोघांची ही भिडंत आज होणार आहे. साऊथ आफ्रिकेची जाण्या अगोदर आपण दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग लाईनअप किंवा त्यांचे बॉलर्स काय आहेत, त्यांच्याकडे स्पिनर अटॅक काय आहे, कसं सांगाल? अफगाणिस्तानची आत्ताची बॅटिंगची हे पाहिलं तर मी ते त्यांच्याकडे शाहिदी गुरबाज जो विकेट किपर आहे तो, इब्राहिम जादरान व रेहमान शाह ही 4 बॅट्समन माझ्या मते अतिशय चांगले आहेत की जे चांगला परफॉर्मन्स करून मोठी धावसंख्या उभा करू शकतात. तसंच त्यांचे जे आता बॉलिंग साईड जे विषय आहे तो प्रश्न नाही आहे. आता वर्ल्ड क्लास त्यांच्याकडे बॉलर म्हणजे रशीद खान आहे, लेग स्पिनर. मी त्याला लेग स्पिनर म्हणत नाही, तो चांगला ऑलराऊंडर सुद्धा आहे. बरोबर, शेवटच्या षटकात तो हानामानी करून चांगल्या त्यानं स्कोर करून दाखवलेला आहे. तर त्याबरोबरच मला मोहम्मद नबी बद्दल एक आणि नूर अहमद, तसंच त्यांच्याकडे एक नवीन ऑलराऊंडर एक चांगला आहे की त्याचं नाव आहे नईस, तो सुद्धा अतिशय चांगला आहे. त्यामुळे त्यांची टीम आता बॅलन्स टीम आहे. म्हणजे ती टीम कॉम्बिनेशन तर अतिशय चांगलं आहे त्यांचं. त्यामुळे परफॉर्मन्स आत्ताच्या याला 50-50% त्यासाठी मी म्हणतो, जरी साऊथ आफ्रिका WTCच्या फायनल आले असेल किंवा त्यांना इतक्या वर्षाचा इतिहास असेल तरी सुद्धा अफगाणिस्तान आपल्या त्यांच्या लेवलला येऊन 50% चान्सेस त्यांना जिंकायचे. बरोबर. आज दक्षिण आफ्रिकेकडे बघण्याच्या अगोदर असे 2 कोणते प्लेयर आहेत जे अफगाणिस्तानमध्ये आहेत की ज्यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे? त्यातला सगळ्यांचाच ऑल टाइम फेवरेट रशीद खानकडे पण लक्ष असणार, आणि दुसरं कोण असेल? रशीद खान हा त्यांचा मेनच आहे. त्याबरोबर गुरबाज बद्दल बोलायचं आहे. गुरबाजनं पण याच्या अगोदर चांगले परफॉर्मन्स दिलेला आहे. बरोबर. त्यामुळं एखाद 2-3 बॅटिंग मध्ये 2-3 लागले बॅटिंगला, आणि बॉलिंग मध्ये काल जसं आपल्या शमीनं आणि तुमच्या ह्यानं अक्षर पटेलनं केलं तसा दोन्ही बाजूने दोघा तिघांनी परफॉर्मन्स केला तर ते बरोबर कॉम्बिनेशन जिंकायच्या दृष्टीने पुढे जातच आहे. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेला जे वातावरण सूट होतं ते वातावरण एक नाही दुबईमध्ये सध्या आपल्याला दिसत नाही, परंतु ते वातावरण अफगाणिस्तानला मात्र सूट होताना देते. कारण उपखंडामधलं जे वातावरण आहे ते वातावरण अफगाणिस्तानचे जे प्लेयर आहेत त्याच्याशी, आणि जसं आपण उल्लेख केला त्या पद्धतीने त्यांचं होम ग्राउंड इंडिया आहे आणि इथं येऊन ते प्रॅक्टिसेस करतात. त्याच्यामुळे या वातावरणाचा सुद्धा फायदा अफगाणिस्तान घेऊ शकतं. हा तुम्ही बोलता बरोबर आहे की एशियन कंट्रीमध्ये जे काय आता टेस्ट मध्ये दर्जा आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, इंडिया आहे, तुमचं पाकिस्तान आहे, तसं अफगाणिस्तान आहे. त्यामुळे आपल्याला जास्त चान्सेस जे असतात ते या एशियन विकेटवर आपण खेळल्यानंतर आपल्याला जास्त चान्सेस असतात. हे तुम्ही बोलला ते बरोबरच आहे. परंतु आता सध्या काय झाले की हे जे इंटरनॅशनल लेवलला जे प्लेयर खेळत असतात ते ऍडजस्ट त्यांना करावं लागतं. ते जर तुम्ही नाही ऍडजस्ट केलं तर तुम्ही तेवढा परफॉर्मन्स देऊ शकत नाही, इंटरनॅशनल लेवलला तुम्ही टिकू शकत नाही. त्यामुळे जे जुनी पद्धत तुम्ही म्हणता ते 70 साली 75ला की आपल्याला इंग्लंडला जाता प्रॉब्लेम व्हायचा, इंग्लंडला तिथं फार थंडी असायची किंवा वेस्ट इंडिजमध्ये ते बाउन्स विकेट असायच्या किंवा वातावरण, इव्हन न्यूझीलंड सुद्धा आपला प्रॉब्लेम असायची. कारण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. कारण का ह्याला एक काही मानसिकता असेल, त्याबरोबरच नंबर ऑफ मॅचेस वाढलेले आहेत, लोक बाहेर देशात जाऊन खेळतात आणि त्याच्याबरोबर नाही तुमची फिटनेस लेवल फार चांगली झालेली आहे. पुरुषाच्या मना 70च्या काळातली घ्या किंवा आताची फिटनेस लेवल. त्यामुळं हे जे इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर जे असतात ते त्या वातावरणाशी आणि त्या देशाच्या खेळपट्टीशी जमवून घेऊन खेळत असतात. सर, आता राहिले आपली साऊथ आफ्रिकेची टीम. साऊथ आफ्रिकेच्या टीमचं कशा पद्धतीने तुम्ही बघताय? साऊथ आफ्रिकेचा आता विचार कॅप्टन्सचा केला तर त्यांनी विश्वास त्या टेम्बोआ ठेवला. त्याला परत त्यांनी टेस्टला पण कॅप्टन केलेला आणि वन डेला पण केलेला आहे. म्हणजे त्याच्याकडे काही तर गुण असल्याशिवाय तेवढे त्यांचे असोसिएशन तेवढं हे करणार नाही. तो टीमला स्वतः घेऊन जातो. त्याची कॅप्टनची कल्पकता मी पाहिलेली आहे. त्याबरोबर त्यांच्याकडे मेन म्हणजे जी मिडल ऑर्डर आहे ते अतिशय चांगले आता. त्याच्यात नाव आहे मार्कम, त्यानंतर डेव्हिड मिलर, त्यानंतर हेनरी क्लासेन. हे तिघे वर्ल्ड क्लास आता 3 प्लेयर्स मिडल ऑर्डर्स आहेत. आणि त्यानंतर जो ऑलराऊंडर आहे ते मुल्डर एक चांगला आहे. हा त्यांचा बॅटिंगचा स्ट्रॉंग पॉइंट झालेला आहे. आणि
बॉलिंग म्हणाला तर प्रश्न नाही, त्यांच्याकडे राबाळासारखा आता वर्ल्ड मधला बेस्ट बॉलर आहे, फास्ट बॉलर. त्यावर लेफ्ट आर्म म्हणजे कॉम्बिनेशन जे असतं ते लेफ्ट आर्म मध्ये जेन्सन म्हणून एक हा आणि एनगिडी इंगिडी हा तर माझ्या मते युटिलिटी अगदी बॉलिंग टाकणार आहे, पकडून बॉलिंग टाकणार आहे. ते स्पीड नाही आहे, 129 132 मध्येच बॉलिंग टाकत असतो, परंतु तो पकडून बॉलिंग टाकत असतो. त्यामुळे ह्या दोघांना सपोर्टिंगला अतिशय तिसरा बॉलर आहे. जसं आपल्याकडं हार्दिक पांड्या आहे, हार्दिक पांड्या पण आपल्या पद्धतीने 32 134 बॉलिंग टाकत असतो, खरं त्या स्पीडनंच हा इंडिया टाकत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या 2 लेफ्ट हँड स्पिनर फार चांगले आहेत. तर आता ते मॅच विनर बॉलर ज्याकडे केशव महाराज आहे, त्यांना आता किती 7-8 वर्ष नाही साऊथ आफ्रिकेला चांगला परफॉर्मन्स दिला आहे, आणि तुझा मेन बॉलर आहे. जसं आपल्याकडे रवींद्र जडेजा असेल तशा पद्धतीने केशव महाराज आहे. आणि त्याला सपोर्टिंगला त्याच्याकडे ताहिर शम्स म्हणून आहे, त्याला संधी कमी मिळते केशव महाराजामुळे. परंतु ज्यावेळेला ताहिर शम्सला घेतलं त्यावेळेला त्यांना परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. त्यामुळं त्यांची टीम आत्ता साऊथ आफ्रिकेची कागदावर टॉपला दिसते. त्यामुळे चान्सेस त्यांना 50% जरी असले तर साऊथ आफ्रिकेला जास्त चान्सेस दिसतात. सर, याच्या अगोदरची जी मॅच झाली होती ती मॅच झाली होती पाकिस्तान आणि न्यूझीलंड. ती हायस्कोर मॅच झाली होती, 320 पर्यंत त्याच्यामध्ये स्कोर झाला होता. त्याच ग्राउंडवरती ही आता मॅच होते. काय स्कोर असेल की तशाच पद्धतीची विकेट राहील? फरक विकेटमध्ये जास्त काय फरक पडत नाही, का 2 दिवसात कधीच फरक पडत नाही. वातावरणावर फरक पडत असेल तर विकेटमध्ये कधी फरक पडत असतो, कारण खालचा सरफेस असतो तो कॉन्स्टंट असतो. जर त्याच्यावर विकेटवर गवत जास्त ठेवलं तर थोडंसं बॉलिंगला चान्सेस असतात. परंतु आता मला वाटत नाही की तिथं काय विकेटमध्ये काय फरक पडेल. त्यामुळं हा मॅच होणार आहे ती मोठ्या हाय स्कोर होणार आहे. त्यामुळे बॅटिंग हा माझा महत्वाचा पॉईंट आहे की जो टॉस जिंकत बॅटिंगच घ्यावी आणि हे 300 325 स्कोर करून दुसऱ्या टीमवर प्रेशर आणला पाहिजे. सर, मागच्या वेळेस तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं, तुम्ही सांगितलं होतं की भारत बांगलादेशला 100% हरवणार. आज तुमच्या दृष्टिकोनातून फेवरेट कोण आहे, साऊथ आफ्रिका की अफगाणिस्तान? आता दोन्ही टीम मी आता म्हणलं 50-50 चान्सेस जरी असले तर साऊथ आफ्रिकेचं जे काय आत्ताची टीम मला दिसते, म्हणजे हे मिलर असेल, क्लासेन असेल, मार्कम असेल, ह्यांची मी बॅटिंग पाहिलेलं आहे. तर ते एकदा बॅटिंगला लागली ना तर त्यांची जी कॅपॅसिटी आहे 100 करायची किंवा मोठा स्कोर करायची, तर सध्या जरासं साऊथ आफ्रिकेचं पारडं जड दिसते. मग कदाचित असं म्हणू शकतो आपण 55-45 म्हणू शकतो, म्हणजे 5 मध्ये हा फरक असू शकेल. काल मी 70-30 म्हटलं होतं, आज 5 मध्ये फरक असू शकेल. तर एकंदरीतच हीच तर क्रिकेटची खरी मजा आहे. कारण जिथं आपण 70-30 म्हणतो आणि ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने एखाद्या मॅच कडे बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही 55 आणि 45. म्हणजेच काय की ही जी मॅच आहे ती अतिशय टशनपूर्वक असणार आहे. आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगल्या रीतीने एका बाजूला चांगले बॉलर्स आपल्याला दिसणार, एका बाजूला चांगले बॅट्समन आपल्याला दिसणार. पण काल म्हटलं त्या पद्धतीने क्रिकेटचा अधिनिश्चित नियम आहे, त्या पद्धतीनं ज्याचा जो दिवस असेल आणि जी टीम त्या दिवशी चांगलं करेल तीच टीम जिंकणार आहे. आज पाकिस्तानच्या कराचीच्या नॅशनल स्टेडियमवरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि ते म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या सामन्याकडे. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होते, पण सरांनी सांगितलं की आज त्यांच्या दृष्टिकोनातून फेवरेट ही साऊथ आफ्रिका असणार आहे. बघूया मॅच नंतर आणि याच मॅच वरती आपण विश्लेषण देखील करणार आहोत. सर, तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. थँक्यू.